नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे आपल्या आध्यात्मिक चॅनलमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत श्री स्वामी समर्थांबद्दल. तर श्री स्वामी समर्थांबद्दल सांगावे तेवढे कमीच आहे. स्वामी महाराजांनी एकदा मुंबईचे एक गोविंदराव माधवजी म्हणून होते. ते भाविक गृहस्थ होते, पण ते कर्जबाजारी झाले होते. आता कर्जबाजारी आहोत म्हटल्यानंतर लोकांना तोंड कसे दाखवायचे, म्हणून त्यांनी मुंबई सोडायचे ठरवले काही दिवसांसाठी. आता काय करायचे, तर काय करायचे म्हटल्यावर त्यांनी तीर्थक्षेत्रांना भेट द्यायला सुरुवात केली. आणि त्यासोबतच त्यांनी कनोजा नावाच्या एका ब्राह्मणाला आपल्यासोबत या भ्रमण यात्रेत नेले. भ्रमण करत असताना ते गाणगापूरपर्यंत पोचले. गाणगापूरला गेल्यानंतर मात्र त्यांनी तिथे उपोषणास सुरुवात केली. एकसारखी दत्ताची सेवा सुरू केली. एक दिवस भगवान दत्तात्रय त्यांना स्वप्नात आले आणि स्वप्नात येऊन त्यांनी दृष्टांत दिला की प्रत्यक्ष रूपाने मी अक्कलकोटात आहे, तिथे ये, मला भेट, म्हणजे तुला दर्शन होऊन तुझी मनोकामना पूर्ण होईल. हे सर्व त्यांनी स्वप्नात पाहिल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी गोविंदराव जे आहेत, गोविंदराव माधवजी, ते झोपेतून उठले, आपली कर्म आटोपली आणि त्यानंतर ते अक्कलकोटास निघून गेले. अक्कलकोटला जाताना पुन्हा त्यांनी कनोजा ब्राह्मणाला सोबत नेले आणि दोघेही तेथे राहू लागले. दोघे तिथे राहत असताना कनोजा ब्राह्मण जो आहे तो स्वयंपाक करून स्वामी महाराजांना नैवेद्य अर्पण करत असायचा. आणि त्यानंतर दोघेही नैवेद्य अर्पण झाल्यानंतर आपल्या घरी येऊन ते दोघी जे आहेत, माधवराव व कनोजा, दोघेही भोजन करीत असत. एक दिवशी या कनोजा ब्राह्मणाने महाराजांकडे नैवेद्य आणला. महाराजांना नैवेद्य दाखवायला लागला. त्यावेळी महाराज म्हणाले, जाओ, गाव के बाहर मस्जिद में फ़कीर और कुत्ता है, उसको खिलाओ. हे ऐकून ब्राह्मणाने विश्वास मनात धरला आणि त्यानंतर तो नैवेद्य घेऊन धावत गेला आणि कुठेही न पाहता त्याने सरळ मशिदीत प्रवेश केला. मशिदीत प्रवेश केल्यानंतर तिथे खरोखरच एक फकीर आणि कुत्रा होता. फकीराने त्याला विचारले की, ब्राह्मणास म्हटला, तो कनोजा ब्राह्मणास फकीराने म्हटले की, तुमको स्वामीने भेजा है, इधर लाव. असं म्हणत त्याने नैवेद्याचं ताट कनोजाच्या हातून घेतलं आणि तो नैवेद्य त्या फकीराने आणि कुत्र्याने भक्षण केला. त्यानंतर त्यांनी थोडा नैवेद्य त्या ताटामध्ये शिल्लक ठेवला, कुत्र्याच्या आणि फकीराच्या. त्यानंतर पुन्हा तो उरलेला प्रसाद घेऊन कनोजा महाराजांकडे निघाला. आता तिथे आल्यानंतर महाराजांनी सांगितले की, ब्राह्मण कनोजा, तू आणि माधवराव, तुम्ही दोघेही हा उरलेला प्रसाद जो आहे तो खा, म्हणजे तुमची इच्छा पूर्ण होईल. आता कनोजा ब्राह्मण जो होता तो तर खूपच गरीब होता, खूप गरीब होता. आता त्याला गुरुवाक्य म्हणजे प्रमाण, म्हणून त्याने एकच मनात धरले की ठीक आहे, गुरुने सांगितले प्रसाद भक्षण करायचा. त्याने तो भक्षण केला. पण माधवरावांच्या मनात कुठेतरी विचार आले की, अरे, आपण या मुसलमानाजवळचं अन्न कसं खायचं? आणि असा विचार येऊन त्यांनी तो प्रसाद भक्षणच केला नाही. ब्राह्मणाला महाराज प्रसन्न झाले. कनोजावर महाराज खूप प्रसन्न झाले. त्यांनी त्यांना सांगितले, जाओ, मुंबई में 10,000 रुपये तुमको मिलेंगे. असा आशीर्वाद त्यांनी त्यांना दिला. आणि हा आशीर्वाद दिल्यानंतर त्यांना आज्ञा दिली, मुंबईला जाण्याची आज्ञा दिली. आणि माधवरावांना ते म्हणाले, तुझी भक्ती अद्याप कच्ची आहे, आणखी सेवा कर. आणि त्यानंतर माधवराव पुन्हा आपल्या स्वामी महाराजांच्या सेवेत लागले. तर मग या गरीब ब्राह्मणाला मुंबईला 10,000ची फक्त प्राप्ती होणार एवढेच माहिती होते. तो मुंबईला गेल्यानंतर कनोजा ब्राह्मण एकसारखे जिथे कागद दिसेल तिथे ती कागद शोधत राहिला. इकडे उकिरड्यावर केरांचे कुंडे, गल्ली बोळ्या सगळीकडे तो फिरू लागला एकसारखा. आणि भ्रमिष्ट असल्यासारखा तो रात्रंदिवस त्याला असे वाटत, कागद दिसल्यावर त्याला वाटत असेल हे पैसे असतील, कारण 10,000 म्हटल्यावर त्याच्या डोक्यात तोच विचार घुमत असायचा. त्यानंतर एक दिवस काय झालं, एक दिवस त्याने काय केलं, सकाळी उठला आणि उठल्यानंतर पुन्हा तो तसेच करायला लागला. त्या दिवशी चमत्कार झाला. एक भाट जो आहे तो मरण पावलेला होता आणि त्यानिमित्त त्याच्या बायकोने ब्राह्मणाला दानधर्म करावा म्हणून 10,000 रुपये बाजूला ठेवले होते आणि ती एखादा ब्राह्मण येण्याची वाट बघतच होती. आणि नेमकं त्याचवेळी हा कनोजा नावाचा दरिद्री ब्राह्मण
ज्याने तो प्रसाद भक्षण केलेला होता तो जाऊन त्यांच्या दाराकडे गेला. आता दारात त्या ब्राह्मणाला पाहून तिला खूप आनंद झाला. आनंद झाल्यानंतर बाईने काय केले, आपल्याकडे ब्राह्मण आलेले आहेत ते पाहताच तिने नोटांचे जे बंडल होते ते त्या कनोजाच्या हवाली केले. आणि ब्राह्मणाला ते खरे वाटत नव्हते म्हणून त्याने दुसऱ्या बाजूला जाऊन त्या नोटा चेक केल्या. पाहतो तर त्या 10,000 रुपयांच्या नोटा होत्या. आणि त्याला अनुभव आला की स्वामी महाराज ते वचन देतात ते पूर्ण करतात. म्हणून त्याने श्री स्वामी नावाचा जयघोष सुरू केला. आणि पुन्हा बाईपाशी जाऊन त्याने विनंती केली की आपण गरीब आहोत, कोणी आपल्यावर चोरीचा आळ आणला तर काय करायचे. बाईने ब्राह्मणास निर्भयपणे जाण्यास सांगितले. आणि जर तसे काही घडले, कोणी आपल्यावर चोरीचा आळ लावलाच तर माझे नाव सांगा असे म्हणून तिने सांगितले आणि त्याला आश्वस्त केले. आणि त्यानंतर हा ब्राह्मण आनंदाने उत्तर हिंदुस्थानात आपल्या स्वतःच्या गावी जाऊन स्वामी कृपेने आपला सुखाचा संसार करू लागला आणि स्वामी नावात गुंग झाला. तर अशीच नवनवीन माहिती मिळण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.